पुरस्कार या मॅचचा जातोय, ज्यांना अतिशय चांगलं क्रिकेट मैदानावरती दाखवलं आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिला तो म्हणजेच वेदांत. 2 षटकं 2 विकेट्स आणि फलंदाजी करताना देखील आदित्य ज्यांना निर्णायक क्षणाला मारलेला षटकार, त्याआधी वीरेशनं मनीषनं केलेली फलंदाजी ती खूप चांगली राहिली. वळतो आपण आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील अंतिम सामन्याकडे. बरोबर वेळ झाली आहे 1:12 आणि नुकतंच या ठिकाणी आपण पाहताय शुभागमन झाला. या स्पर्धेचे ब्रॉडकास्टिंग आणि त्या सोबतीनं ड्रेसकोड किट पार्टनर आपल्यासोबत आहेत, ते म्हणजे 70-70 आणि मिस्टर 70-70 ज्या व्यक्तिमत्वानं खरं तर क्रिकेटला ओळख दिली, ग्रामीण भागातील खेळाडूंना, व्यावसायिक क्रिकेट खेळाडूंना खरं तर प्रोफेशनलिझम अजून किती मोठ्या प्रमाणात मिळू शकतं हे ज्या व्यक्तिमत्वानं पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दाखवलं, असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय तारिकभाई सय्यद. आणि तारिकभाई सय्यद यांचा जीव आणि सध्याच्या घडीला प्राण म्हणजे भूपेश कराळे आणि शुभम नाईक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. अफाट मेहनतीनं आज भूपेश कराळे, शुभम नाईक 70-70 ब्रँड पूर्ण जगभर पोहोचवण्यामध्ये खरं तर या सगळ्यांची देखील तारिकभाईंच्या जोडीनं तितकीच मेहनत राहिली. तर क्रिकेटला जगणारा, क्रिकेटला जगवणारा आणि खेळाडू घडवणारा आणि क्रिकेटमध्ये परिवर्तन आणणारा म्हटलं जातं ना, परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि बदल म्हणजे तारिकभाई सय्यद त्यांचं आगमन झालं. तारिकभाईंना विनंती आहे, भाई यावं आपण व्यासपीठावरती, आपलं मोस्ट वेलकम आहे. प्लस डगआउटच्या बाजूला जे सगळे आता प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, थोडंसं खेळाडूंना गेमवरती लक्ष कंट्रोल करू द्यात. सगळ्यांना विनंती आहे, थोडंसं आपण तिथनं बाजूला व्हा. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे या ठिकाणी इंटर. पुन्हा एकदा आमंत्रित करतोय आमच्या आयोजन समितीच्या वतीनं आदरणीय तारिकभाई सय्यद, भूपेश कराळे, शुभम नाईक या सगळ्या 70-70च्या टीमला यावं आपण व्यासपीठावर. खूप एन्जॉय केलं, स्पेशली मगाशी 70-70च्या कॅमेरामॅननं त्याच्यासाठी काही स्पेशल मुवमेंट्स तिकडे आपल्याला पाहायला मिळाल्या आणि जितकं गौरवनं एन्जॉय केलं ना तितकं ऑल ओव्हर क्राऊडमध्ये आज कोणीच एन्जॉय केलं नसेल. मजा आज फुल होती आणि फुल ऑल एंटरटेनमेंट आज सगळ्यांसाठीच होतं, कारण आज होता या स्पर्धेचे शिल्पकार मंगेश धुळे यांचा वाढदिवस. डीजे मास्टर आपण कुठे असाल त्वरित संपर्क साधा. योगेश पाटील मांडा टिटवाळा यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. दादांना विनंती आहे, यावं आपण व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत. चला जाऊयात आपण ऑनगोईंग मॅच कडे. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ऑल द बेस्ट आपण करूयात. टीम जब बजरंग गोरसई ब जी खेळती आहे मयूर अरिवले पुरस्कृत, तर दुसऱ्या बाजूला जगन्नाना पाटील भूमी 11 मांडा. टप्पा थोडासा डावा स्टिकच्या बाहेर, अगदी अंपायरचा इशारा त्या ठिकाणी आतापर्यंत तरी कोणताही नाही आहे, म्हणजे कुठेतरी स्पर्श होऊन गेलाय. राऊंड द लेग क्लीन बोल्ड काढायचं होतं, डावा स्टिकला टाकायचं होता, अगदी शफल झाला, बॅटर्स तिकडे फॉलो केलं, ऑफ स्टंपच्या अगदी समोरून अगदी पिक करायचं होतं बॉलला. आला डॉट बॉल पहिला, बॅकफुटला जाऊन स्लाइस केलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. मास्टर क्लास सूरज केणेचा बॉल सीमारेषा बाहेर, फरार. 4 धावा. मंडप डेकोरेटर्स कुठे असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती लवकरात लवकर या. कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत जॉईन झालात आवाज बदलापूर मानकिवलीचा राहुल चव्हाण, आपलं सहर्ष स्वागत. पहिला राहिला गोलंदाजाच्या नावावरती, दुसरा सूरज केणेचा पलटवार. फ्रंट फुटला पुढे सरसावत हॅमर केलं होतं बॉलला, मिडॉनच्या अगदी बाजूला बॉल तिकडे फील्ड झाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. म्हटलं जातं ना, राहुल हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में, किसी दरिया के चाहत में समंदर अपना किनारा कभी नहीं बदलता. या मॅच मध्ये देखील ना तुमचा रस्ता तुम्हाला स्वतःला शोधायचा. एका बाजूला टिटवाळा त्या परिसरातून आला जगन्नाना पाटील पुरस्कृत भूमी 11 मांडा, तर दुसऱ्या बाजूला मयूरभाऊ अरिवले पुरस्कृत ज्या बजरंग गोरसई ब या मैदानावरती खेळतोय. टीमचा कॅप्टन आला बॅटिंगसाठी संदेश केणे, रायटी लपटी. हे कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतं. काय म्हणशील राहुल, 5 ओव्हरची मॅच आणि टॉस जिंकल्यानंतर फोल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय टीम भूमी 11 मांडानं. दोन्ही संघ खरं तर ओमी सर ताकदवर संघ म्हणून त्यांची ओळख आहे. एका बाजूला जगन्नाना पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला पवन केणेचा संघ मैदानावरती खेळतोय. 5 ओव्हरमध्ये आपण पाहतोय खरं तर 50 ते 55 धावा जरी बनल्या ना तर फाईट मोठी होईल.
कारण एका बाजूला आपण पाहतोय पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करणारा गोरसई ब, तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ भूमी 11 मांडा या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खास करून मैदानावरती लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, टर्न केला ऑन साईडला. स्कोर लेगला तुम्ही पाहता डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. एक चिक सिंगल आणि आता सिंगल डबलनं स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना चांगली झाली आहे सुरुवात दोन्ही टीमसाठी. एका बाजूला गोरसई फार आक्रमक आहे, त्यांना सध्या 6 वरती थांबवलं. 5 बॉलचा खेळ झाला, अंतिम बॉलचा खेळ P1 मधल्या ठिकाणी बाकी आहे. इकॉनॉमी सध्या खूप चांगली आहे. गोलंदाजी करताना बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळते. चेंडू अनेक सारे स्टँड तिकडनं प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. पहिला सामना जिंकला आज प्रांजल स्वरूप 11 वडवली ब संघानं. टॉससाठी आपण पोचायचं आणि त्यांना फाईट करणारे टीम भावाळे दिशा 11 दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या. फटका एक्स्ट्रा कव्हरला प्रॉपरली कनेक्ट नाही झाला, बट पॉवर प्ले सुरू आहे. टायमिंग थोडंसं कमी होतं या फटक्यामध्ये. बॅटच्या स्टिकरला लागला होता, ते त्याचं कारण होतं की आउटफील्डमध्ये संधी मिळाली फिल्डरला बॉल अडवण्यासाठी आणि रन्स कंप्लीट झालं. त्या ठिकाणी 2 आणि धावफलकावरती पहिलं षटक पूर्ण झाल्यानंतर बिनबाद 8 ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. हे प्लस डगआउट सध्या तुम्हाला पाहायला मिळतं, जिकडे किशोर मुकादमात, पवन केण्यात, मेघराज, कप्पू केणे जे टीमचे मेंटॉर आहेत, राहुल, कपिल केणे, भावेश पवारच्या बिहाफमध्ये आज ज्या बजरंग गोरसई ब संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मग तितकीच ताकद या संघाकडे बॅटिंगमध्ये, स्पेशली गोलंदाजी ही गोरसईच्या क्रिकेटला स्पेशल बनवतं. मग भूमी 11 मांडा उलटफेर करण्यासाठी संघ जाणला जातो. जितका मोठा संघ समोर, जितकी आव्हानं बिकट, तितकं भूमी 11 मांडाचं क्रिकेट तिखट. हे आजवरचं मांडाचं क्रिकेट मागच्या 6 ते 7 वर्षामध्ये या पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. कारण मांडा एक मात्र टीम आहे पूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण टीम जी पुण्याला जाऊन क्रिकेट खेळली 1 गाव 11, जो संघ जाऊन सोलापूरला क्रिकेट खेळला 1 गाव 11, जो संघ जाऊन जुन्नरला स्पर्धा खेळला 1 गाव 11 ग्रामीण क्रिकेट, जी टीम उरण, जी टीम रायगड, कर्जत, त्यानंतर भिवंडी, तिकडे पालघर, विरार, सफाळे या सगळ्या परिसरामध्ये जाऊन ज्या गावाने क्रिकेट खेळला ना, त्याचं पूर्णपणे श्रेय जातं भूमी 11 मांडाचे पुरस्कर्ते आदरणीय जगन्नाथ पाटील यांना. अगदी चांगला उल्लेख केला उमेश सर. कारण आपण जर पाहिलं असेल या विभागामध्ये खेळत असताना खरं तर जगन्नाथ पाटील साहेबांचं स्वप्न जर कुठे पूर्ण झालं असेल ना, तर ती स्पर्धा TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग खेळत असताना गजानन डेव्हलपर्स अँड बिल्डर्स या नावानं संघमांद्रावरती खेळला आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक चॅम्पियन होत असताना आपण पाहतोय त्यांचं स्वप्न तिथे पूर्ण झालंय. डीप बॅकआउट पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. चांगली सुरुवात पार मिळते या मॅचमध्ये. दोन्ही संघ तुम्ही पाहताय मोठ्या ताकदीने उतरलेत आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती संकेत. पुढचा बॉल ऑन साईडला खेळला, टर्न केलाय, स्कोर लेगला बॉल निघालाय. डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. या दरम्यान कुणालजी शेळके यांचं शुभागमन झालं, त्यांचं देखील व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या फटका होता लाजवाब. आणि प्रेक्षकांनी जर झेल पकडला असेल तर यावं आपण. तुमच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोवलीच्या वतीनं दिला जाईल. संदेश केणे कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट, लीड करतोय आज आपल्या टीमला. 1 चौकार 1 षटकाराला अंपास समोर आता चॅलेंज करण्यात आला DRS साठी. अंपास कॉल या ठिकाणी आहे. स्वतः अंपासनं हा निर्णय पाठवला, कारण बॉल रिलीज झाल्यानंतर अगदी अंपायरच्या नजरेसमोर तिकडे गोलंदाज झाला. यावेळी अंपायर्सनं वॉर्निंग दिली आहे आणि त्या सोबतीने एक संधी की DRS आपण घेऊयात, बट नेक्स्ट टाइम असं झालं तो डिसिजनना बॅटिंग फेवर जातं. हा अकॉर्डिंग टू क्रिकेट रूल्स मेलबर्न क्रिकेटच्या माध्यमातून खतर नियमावली येते ना ICC ना BCC. मेलबर्न क्रिकेटच्या माध्यमातून 1 ते 42 क्रिकेटच्या पडलावरती नियम येतात, त्यापैकी हा एक आहे. जर बॉलर्स अंपायरच्या समोर बॉल डिलिव्हर करून आला तर तिकडे अंपायर्सला 100 आउट ऑफ 100 राईट्स आहे की तो डिसिजन त्या बॅटिंग फेवर देऊ शकतात. अंपायर्स कॉल आहे, आपण ते चेक करतोय. सॉफ्ट सिग्नल वाईट बॉल. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचल. थर्ड अंपायर्स तिकडे चेक करतात. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. 70-70च्या ऑन स्क्रीन. आणि अंपायरचा जो सॉफ्ट सिग्नल होता ना, त्याच्यावरतीच आपण कायम करतोय हा वाईट बॉल आहे. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. मनामध्ये थोडी शंका होती, दोन्ही टीम्स अतिशय ताकदवर आहेत आणि संघ छोटा असू द्या मोठा असू द्या, अंपायरचा रोल हाच असतो की क्रिकेटमध्ये त्यांना ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता टिकवून ठेवणं.
फटका फसला, बॉल हवात एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॉल चाललाय, पडल्यानंतर थोडंसं वळण घेताना या ठिकाणी बॉल आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्याचं रूपांतर झालंय या ठिकाणी एक सिंगलमध्ये आणि सिंगलच्या मदतीनं स्ट्रायकर एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय, तो म्हणजे सूरज केणे. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 20 20 धावा धावफलकावर. आणि या सरासरीनं रन्स जर मैदानावरती बरत राहिल्या तर नक्कीच प्रोजेक्टेड स्कोर सध्या 67 धावा आपल्याला राहुल सर दाखवतात. पुढचा बॉल फटका चांगला आहे, धावा चांगल्या मिळतील, जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूरज केण्याच्या बॅटमधून षटकार. का बॅटिंग करतो सलामीला दाखल जरा. आणि आज आपण पाहतोय का तर सलामीला दाखल होतो असताना पहिल्या ओव्हरमध्ये शांत होता आणि आता पुढच्या ओव्हरमध्ये आक्रमकता तो सिद्ध करतोय. क्वालिटी शॉट या बॅटिंगसाठी सूरज केनेला ओळखलं जातं, म्हणून मी नेहमी म्हणतो गोरसाईच्या क्रिकेटचा आहे ना कोहिनूर आणि बॅकबोन आहे सूरज केने. तो चालला, त्याच्या बॅटमधनं रन्स झालाय, गोरसाई थोडं सेफ झोन मध्ये जातं आणि सध्या तो खूप चांगला खेळतोय. अजून एक होता बॅटच्या समोर, हा देखील एक सुंदर फटका. त्याचं फुटवर्क, त्याचं पदलालित्य जितकं क्लास, त्याच्या अगदी बॅटमधलं स्किल, टेक्निक, टेम्परामेंट ते देखील तितकं सुंदर. क्रिकेटचा पहिला सी कंट्रोल, क्रिकेटचं शेवटचं अक्षर टी फॉर टेम्परामेंट, नॉलेज, एनर्जी, पॉवर पॅक बॅटिंग सध्या सुरू आहे सूरज केनेच्या बॅटमधून. एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा बाहेर पोहोचलाय आणि एक चांगली सुरुवात मिळाली आहे. साई 11 ज्या बजरंग गोरसाई ब संघाला धावफलक पोहोचलं 30 वरती. पॉवर पहिला होता टिटवाळा मांडाच्या बाजूनं, आता पॉवर 2 तिकडे पलटवार 22 धावा आतापर्यंत बनलेत. स्विच हिट खेळायचं होतं, सगळं काही सुरळीत चाललं होतं. आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न आणि तिकडे एक छोटंसं कमबॅक गोलंदाज संकेतचं झालं. षटकं संपली आहेत मैदानावरती 2 आणि 2 षटकं संपल्यानंतर 15.00 या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती बनवतोय साई 11 गोरसाई ब संघ भूमी 11 मांडासमोर. आणि साई 11चे पुरस्कर्ते आपले फन्सीपाड्याचे खरं तर उद्योजक आणि समाजसेवक मयूरदादा आरिवले यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावर द्या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला सामना, 5 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि खरं तर सर्कलची पाबंदी आता पंचांनी हटवून लावली आहे, कारण 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलक 30 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 7 बॉल 17 धाबा सूरज केणे, तर दुसऱ्या बाजूला 5 बॉलमध्ये 12 धाबा संदेश केनेच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतील. आणि राईटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन असल्यामुळे मी म्हणेन टीम मांडा संघाची थोडीशी डोकेदुखी वाढली आहे, कारण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना प्रत्येक बॉलवरती चेंज करावी लागते. उमेश सर अगदी बरोबर आहे. भारतासाठी देखील हे चित्र आपण पाहिलं, जिकडे गंभीरनं सुरुवात केली. अगदी श्रीलंकेसाठी सन जयसूर्या आणि महिला जयवर्धने यांना पण ॲज अ ओपनिंग करताना पाहिलं. एक श्रीलंकेच्या प्लेअरचा किस्सा देखील क्रिकेटच्या पटलावरती खूप खतरनाक राहिला, ज्यानं श्रीलंकेसाठी अनेक शतकं झळकावली. टेस्ट क्रिकेटमध्ये जो श्रीलंकेचा पिलर बनून राहिला, अगदी त्याच्या आयुष्यातील पहिली 1 धाव बनवायला त्याला 6 वर्ष लागली होती आणि ते नाव होतं मार्वन अट्टापट्टू. अगदी ज्यावेळी त्याला संधी मिळाली, लगातार 2 टेस्ट क्रिकेट मॅच 0वरती बाद झाला, ओडीआय क्रिकेटमध्ये 2 मॅच 0वरती बाद झाला. त्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण झालं, पुन्हा 0वरती. आणि त्यानंतर मात्र जेव्हा त्याला 6 वर्षानंतर संधी मिळाली ना, त्यानं शतक झळकावलं. व्हॉट अ शॉट इज दॅट. एक्स्ट्रा कव्हरला पॉवर पॅक बॉल चालला लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध सीमारेषा बाहेर फेकून दिलाय. आलाय स्वर्गीय हिंद हृदय सम्राट चषकातील एक दणदणीत आणि खणखणीत गोरसई ब्रँडेड षटकार. चेक. चल मंडप डेकोरेटर्स विनंती आहे, लवकरात लवकर आपण मुख्य व्यासपीठावरती या. अर्जुन कबड्डी आपले वाट पाहतील, लवकरात लवकर यायचं आहे. याच बॅटिंगसाठी संदेश केणेला ओळखलं जातं, म्हणून तर मगाशी ॲज अ टॉस कॅप्टन ओपिनियनमध्ये त्यानं सांगितलं टीम त्याच्यावरती बिलीव्ह करतं आणि त्या ट्रस्टला सध्या जपताना संदेश केणे आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या बिलीव्ह हा शब्द जरी कानावरती आला ना, लगेच आपल्या नजरेसमोर येतं बिलीव्ह अँड ॲक्टिव्ह. आणि 70-70चा ब्रँड अँबॅसेडर सध्या पवन केणे या मॅचमध्ये खेळतोय. अंपायरचा बायचा इशारा, 1 धाव धावफलकावरती जोडली गेली आहे. एका धावेनं स्कोर पुढे चालला, वेगामध्ये धावा सध्या बनतात. मांडा टीम देखील खूप चांगल्या फॉर्ममध्ये सध्या. अगदी जर आपण पाहिलं ना, टीमचा स्ट्रायकर, बॉलर, बॅट्समन, ऑलराऊंडर ज्याच्या जोरावरती विजयाचा अभिमान मांडा बाळगतं. खरं तर त्याच्या बिहाफमध्ये अशोक डिंडा आज संघामध्ये नाही आहे. ओव्हर द विकेट, बॅटच्या समोर, मिडल ऑफ द बॅट चालला, मिड विकेट सीमा पार. सूरज केनेचा तडका आणि आलाय हा षटकाराचा साई 11 गोरसई ब्रँड. लगातार दोन्ही एंडनं ज्यावेळी आक्रमण होतं ना,
मोठं टोटल बनतं. अशीच बॅटिंग केली ऑस्ट्रेलियन टीमनं. पहिल्यांदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ओडीआय फॉर्मॅटला 433 आल्या. पूर्ण जागतिक क्रिकेटनं विचार केला होता की सर्वाधिक मोठा इतिहास आज ऑस्ट्रेलियानं घडवलाय. तिकडे आफ्रिका टीमच्या मनामध्ये काहीतरी वेगळं होतं. ज्या 433 बनल्या ना, अवघ्या 3 तास 33 मिनिटं आणि 37 सेकंदात तो विक्रम मोडीत काढून क्रिकेट अनप्रेडिक्टेबल ह्या आफ्रिकेनं चेस करताना कंगारूज विरुद्ध पूर्ण जगाला शिकवलं होतं. इकडे देखील आज मोठ्या रन्स बनतील. मांडा पलटवार करेल का, की सध्या मांडा कमबॅक करेल जसं मागच्या मॅच मध्ये टेंभवलीनं केलं. आता बॉल खूप चांगला, बॅटचा फ्लो खूप काही सांगून जातो. बॅटचा शेप होल्ड करत थोडंसं बॅकलिपला खाली आणलं, हँडल थोडंसं वरती ग्रीप करत सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलं होतं. एक सिंगल आणि या दरम्यान शुभागमन झाला. बदलापूर क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, बदलापूरच्या क्रिकेटला चांगले आणि सुगीचे दिवस दाखवणारा, एक सच्चा दिलाचा, क्रिकेटवरती निस्वार्थ प्रेम करणारा राजा माणूस श्रीधर काका धुळे यांचं शुभागमन झालंय. काका यावा व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत आहे. चिंटूचं षटक 21 धावेचं अगदी स्पेल त्याचा राहिलाय. हाफ ट्रॅकर नटराज स्टाईल हुक केलाय, चाललाय बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजानं केला बॉलला हुक, धावा केले 6 बुक आणि हा आले अगदी षटकार. आणि पूर्णपणे डॉमिनेशन काय असतं ना, गोरसईचं क्रिकेट यासाठीच ओळखलं जातं. प्रतिस्पर्धी टीमला डॉमिनेट करून जिंकायचं, फक्त जिंकायचं नाही, असं जिंकायचं की मैदानावरती दबदबा कायम झाला पाहिजे. सध्या ते संदेश आणि सूरजची बॅट करती आहे. धावफलक 6 ने पुढे जाणार. मॅच बॉल मैदानावरती अंपायर सल्ला. धावफलक 6 ने पुढे जात. 50 धावा, सांघिक अर्धशतक पूर्ण झाला. अजूनही तिसऱ्या षटकातील एका बॉलचा खेळ बाकी आहे. कोण विचार करेल, पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या, त्यानंतर मागच्या 11 बॉलमध्ये ना 42 धावा जमा झाल्यात आणि अजूनही तिसऱ्या ओव्हरमधल्या अंतिम बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. या स्पर्धेचे शिल्पकार मंगेशजी धुळे साहेबांचं आगमन होतं त्या सोबतीनं या ठिकाणी आपण पाहताय. खरं तर 70-70 म्हटलं ना की या गावातून 70-70 साठी अनेक मुलं या फ्रँचाईजसाठी काम करत असतात. त्यामध्ये विघ्नेश धुळे आहे, दीपेश आहे, रोहित आहे, खूप मोठी टीम आहे. आणि 70-70 सर्व खरं तर हुसेन मंसूर एक नाव आहे ना. खरं तर तारिक भाई, तुम्हाला पाहिल्यानंतर मला नेहमी त्यांची आठवण होतं. क्रिकेट विश्वात आणि अवघ्या क्रिकेट पटलावरती ज्या व्यक्तिमत्वानं क्रिकेटच्या माध्यमातून आपण निस्वार्थी सेवा करू शकतो हे समाजाला आणि जनतेला दाखवून दिलं. आणि असा एक सच्चा क्रिकेटला जगणारा, घडवणारा आणि क्रिकेटमध्ये परिवर्तन आणणारा माणूस अर्थातच तारिकभाई सय्यद यांचं आगमन झालं. या स्पर्धेचे आपले शिल्पकार आदरणीय चेतनदादा धुळे यांचं आगमन होतं. वेलकम चेतनदादा, आपलं देखील हार्दिक स्वागत. आदरणीय कौरम मारसे साहेबांचं शुभागमन झालंय. अप्पा वारे साहेबांचं शुभागमन झालंय. आणि पूर्ण खरं तर कर्जत आणि बदलापुरामध्ये प्रसिद्ध असणारा काळूबाळू ढाबा, त्याचे ओनर व्यासपीठावरती जोडले गेलेत. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि मंडप डेकोरेटर्स, आपण कुठे असाल तर आपण त्वरित व्यासपीठावरती संपर्क साधायचा. षटकं संपलीत, मैदानावरती 3 धावा झालेत. धावफलकावरती 51. मेहनतीनं उसळावी लाट, निश्चयाचा ज्वालामुखी व्हावा. अरे मेहनतीनं उसळावी लाट, निश्चयाचा ज्वालामुखी व्हावा. देवा रेणांगणात देहास असे केक रूप दे की आव्हान फेक लाख हवं तर, पण भिडण्याची हिंमत ती मात्र खूप दे. या मॅच मध्ये खूप मोठा संघर्ष वाटायला आला भूमी 11 मांडा संघाच्या. 51 धावा 3 षटकांमध्ये खर्च झाल्यात. टायमर ऑन, त्याकडे लक्ष असू द्या. 2 मिनिटांचं ड्रिंक ब्रेक तुमच्यासाठी आहे. खेळाडू कक्षातनं पाणी घेऊन जायचं मैदानावरती दोन्ही टीमसाठी, याची काळजी घ्या. आणि संयोजन समितीला विनंती आहे, थोडंसं तिकडे पाणी जाऊ द्या पटकन प्लस डगआउट मध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 51 धावा धावफलकावरती. राहुल चव्हाण आपल्या सोबत ॲज अ कॉमेंटेटर. षटक संपली आहेत मैदानावरती. 3 धावा झालेत धावफलकावरती. 51 आफ्टर फिनिश द थर्ड ओव्हर 51 विदाउट लॉस. खरं तर ही पार्टनरशिप खूप मोठी झाली आहे. यशाच्या शिखरावरती पोचायचं असेल तर अपयशालाही हसत हसत सामोरं जावं लागतं. आणि मांडा टीमला या मॅच मध्ये ते पुनरागमन या ठिकाणी करावं लागेल. कारण षटकं संपली आहेत आतापर्यंत धावफलकावरती. या ठिकाणी 3 धावा झालेत, त्या म्हणजे 51.
3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलक 51 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळाले आणि आता बॉडी ट्रॅकवरती जगन धर्मा पाटील दाखल होते या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आणि त्यानंतर आक्रमकता 21 धावा तिथे चिंटूने खर्च केले आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये देखील आपण पाहिलं तर धाबा आणि धाबाच. आणि आता ओव्हर नंबर 4 मध्ये जगन धर्मा पाटील दाखल होतोय. पहिलाच बॉल चांगला फटका बी शेप मध्ये घेतला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचाच फायदा होतोय. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर, धावा मिळतील 4. येतोय चौकार. चांगली सुरुवात या मॅच मध्ये. टॉस इथून मात्र जिंकला होता टीम भूमी 11 भांडा संघाने. निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर दाखवून दिलं की हो आम्ही बरोबर आहोत, परंतु त्यानंतर आक्रमकतेला सुरुवात आणि अखेर सलामी जोडी मैदानावरती अजूनही खेळते. खरं तर जगन्नाथ पाटील नेहमी सुरुवात पहिल्या षटकानं करतात. आज थोडंसं लेट झालं असं म्हणायला हरकत नाही, बट कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो. क्रिकेटमध्ये अनुभव पाहिजे. ज्यावेळी तुमच्या अगेन्स्ट चांगलं बॅट्समन बॅटिंग करतात, तुमचा एक्सपिरियन्स बॉलर जो विकेट टेकर आहे त्याला जर तुम्ही ओव्हर नंबर 4 मध्ये आणाल तर तिकडे जरी तुम्ही 2 किंवा 4-5 धावेचं षटक टाकलं ना, तुमचा सेकंड स्पेलचा ऑप्शन क्लोज होतो. कारण जिकडे तुम्ही ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग करताय. 3 षटकं 51 खर्च झालेत. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 4. जगन पाटील बॉलिंग ट्रॅकवर, हा फुल टॉस आणि त्याला फ्रंट फूटला पुढे ऑन साईडला आडव्या बॅटनं भिरकावलं. बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. स्वर्गीय हिंद हृदय सम्राट चषक तुम्ही पाहताय. बदलापुराची ती स्पर्धा खरं तर 2014 पासून राहुल सर सुरू झालेला प्रवास 6 4 व्हीलर कार या स्पर्धेच्या माध्यमातून आता देण्यात आलात. यंदा 7वं पर्व ही 7वी 4 व्हीलर कार वाट पाहतीये आणि या वर्षीचं हंगाम कोण गाजवणार. पण सध्या मैदानावरती जी टीम खेळतीये ना, डिपेंडिंग चॅम्पियन आणि त्या सोबतीनं मालिकावीराची कार या स्पर्धेची जिंकली होती, प्राईड ऑफ भिवंडी, याच टीमचा तारणहार जो आज संघामध्ये जरूर नाहीये, भावेश पवार, मात्र इतिहास त्याच्या नावावरती आहे. हा देखील अर्ध्या विकेटवरती फाईन लेगला फिल्डर नाही. आउटफील्ड प्रचंड फास्ट आणि संदेशच्या बॅटमध्ये जे फार जे तो फोर्स बॅट अगदी स्ट्रोक अटेम्प्ट करताना जनरेट करतो ना, त्याच्या जोरावरती एकदा का बॉल त्याच्या बॅटमधनं निघाला की मग फिल्डरला अडवणं कठीण जातं आणि ते गॅप मोठा होता. स्क्वेअर लेगला अगदी चेस करायला कुठेही संधी नाही आहे आणि बॅटिंग ट्रॅकवरती संदेश जो खेळतोय इंडिव्हिज्युअल आतापर्यंत आपण पाहताय 300चं त्याचं स्ट्राईक रेट, 13 बॉलचा सामना त्यानं केलाय आणि 39 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधनं आल्यात. खूप सुंदर बॅटिंग सुरू आहे, खूप सुंदर बॅटिंग सुरू आहे. काय म्हणशील, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट रोल प्ले करताना. आज गोरसईकर संदेशसाठी म्हणतील हमारा कप्तान चला सिनातान. अजून एक इकडे रन स्कोरिंग शॉट ऍड होतोय. 2 धावा धाव फलकावरती संदेश पोहोचला. वैयक्तिक 14 चेंडू आणि 41 धावा आणि टीमची टोटल 65 बिनबाद आणि 67 वरती आता धावफलक पोहोचतोय. आक्रमकता नेहमीच आपण पाहिले संदेशच्या बॅटमधून. त्यामुळे तर मी उल्लेख केला की लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती दाखल झालाय. पुढचा बॉल अजून एक चांगला फटका फाईन लेगला, फाईन षटकार, बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे पुन्हा एकदा येतोय सिक्सर. या मॅचमध्ये धमाकेदार सुरुवात आपल्याला जरूर पाहायला मिळाली टीम भूमी 11 भांडा संघाच्या माध्यमातून. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी धावफलक पूर्णपणे थांबलंय, परंतु त्यानंतर दुसऱ्या ओव्हरपासून आपण पाहतोय खरं तर आक्रमकतेला सुरुवात केली आणि काय बॅटिंग करतोय संदेश केणेला तुम्ही पाहताय आणि त्यासोबत तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झालाय खरं तर सूरज केणे. ही जोडी मैदानावरती अद्याप तुम्हाला पार मिळते. आज खरं तर अशोक येडे डिंडाची कमी कुठेतरी भासत असेल, कारण एक चांगला गोलंदाज आहे आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो त्यामुळे चांगली बॅटिंग, चांगला गोलंदाजी आणि त्यासोबत चांगला क्षेत्ररक्षण डिंडाचं आपण नेहमीच पाहिलंय. लवकरच येते हिम्मतनगर बिग बॅश 17 एप्रिल ते 19 एप्रिल 2026. फर्स्ट कॅश प्राइज 12 लाख, सेकंड कॅश प्राइज 6 लाख आणि एंट्री फीज फक्त 2 लाख रुपये. आणि आपण पाहता 8 संघांमध्ये खरं तर ही बिग बॅश खेळवली जाईल हिम्मतनगर आणि 70-70चे धमाक्यांना ऑलवेज काहीतरी वेगळे असतात आणि हिम्मतनगर बिग बॅश देखील त्यापैकीच आहे. एक सोपं साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. 8 टीम्स 2 लाख रुपये एंट्री फी जर तुम्ही टॅली करताय, टोटल होत आहेत 16 लाख. मग इथे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी तब्बल 18 लाख रुपयाची पारितोषिकं दिली जातात आणि याचं श्रेय पूर्णपणे जातं व्यासपीठावरती क्रिकेटमध्ये परिवर्तन आणणारं व्यक्तिमत्व, क्रिकेटमधला एक अवलिया तारिक भाई सय्यद यांना हॅट्स ऑफ. पूर्ण आज बदलापूरकरांच्या वतीनं, टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या वतीनं 73 धावा. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर खूप सुंदर बॅटिंग मैदानावरती राहुल करतोय. सध्याच्या स्टेजला संदेश अर्धशतकाच्या अगदी तो समोर. सूरज केणे खेळतोय 9 चेंडूमध्ये 24. बॉलिंग ट्रॅकवरती फईम. हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा होता, फटका फसलाय, लॉंग ऑनला झाला झेल.
फलंदाज बाद आणि ज्याच्या येण्याची वाट खरं तर बदलापूरकर पाहत होतं पवन केने बॅटिंग ट्रॅक वरती. हा टाळ्यांचा कडकडाट, हा आवाज, हा शोर शराबा सगळं काही सांगून जातोय मैदानावरती दाखल झालाय पवन भगवान केणे. खरं तर याच गावातून पवन भगवान केणेचा एक खरं तर मॉडेल ऍक्टर म्हणून कास्टिंग मध्ये रोल प्ले झाला. पहिलं सॉन्ग आलं राज इरमाईचं, पवन केने पायल पाटील या दोघांसोबत कास्ट करताना अगदी आपण पाहिलं नवरा पाहिजे गोरा गोरा, आणि आता तोच गोरा गोरा पवन केने बॅटिंग ट्रॅक वरती येताना जोवलीकरांनी पवन केनेला खूप सारं फेम आणि खूप सारं प्रेम दिलं आणि जोवली गाव पवन केनेच्या आयुष्याच्या कलाडणीमध्ये आवर्जून मी राज इरमाळी, विघ्नेश धुळे, त्यानंतर आमचे बाबू असतील यांचा आवर्जून उल्लेख करेल. टीमची टोटल धावफलकावरती 73 सॉफ्ट हँडनं खेळलेत, एक सिंगल मिळतीये आणि एका सिंगलनं अगदी पवननं पाहिलं 47 वरती संदेश केने बॅटिंग करतोय आणि सेल्फलेस बॅटिंग ज्याला अगदी म्हटलं जातं ना या गोरसाईकडे ते सगळं कोण चांगला खेळतोय, कोणाकडे सध्या मोमेंट आहे, मॅच कोण पुढे घेऊन जाईल, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे या टीमनं आजवर पाहिल्यात आणि अर्धशतकाच्या अगदी नजरेसमोर येऊन थांबलाय तो म्हणजे संदेश केने बॅटिंग ट्रॅक वरती. खुद को आना कभी बिखरने मत देना कभी किसी हाल में, क्योंकि लोग गिरे हुए मकान की ईंटें तक ले जाते हैं और पसीने के सही से जो लिखते हैं अपने इरादों को उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं होते. हे स्वप्न अर्धशतकाचं संदेश केणे घेऊन आलाय आणि तो अगदी आता 3 धावेपासून दूर आहे. बॅटच्या समोर मैदानाच्या चाललाय बाहेर की आतमध्ये त्याची चर्चा होईल. फिल्डर आहे डीप मध्ये, वेल फील्ड वेल स्टॉप, सिंगल झाली आहे कंप्लीट आणि एकच धावमेल. आणि या आपण ऍक्शन रिप्ले पाहूयात मागच्या बॉलचा. कॅच देखील होऊ शकली असती, षटकार देखील जाऊ शकला असता. प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे खूप चांगले राहिले, त्याच्या एफर्टला जरूर चांगले मार्क्स इकडे दिले जातील. झेल कठीण होता बट प्रयत्न ते सुंदर होता. संकेत होता क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये. 48 वरती खेळतोय 16 बॉल मध्ये संदेश केने. टीम पोहोचली आहे सध्या 75 वरती आणि पवन केने स्ट्रायकर एंडला आला. साई 11 जब बजरंग गोरसई ब आणि त्यांच्या विरुद्ध भूमी 11 मांडा अशी लढाई सध्या तुम्ही पाहताय. इनफिल्डच्या वरनं ओव्हर द बॉलर हेड मारलाय पवन केनेच्या बॅट मधून आला चौकार. क्या म्हणाल राहुल, अगदी लोवर फुल टॉस होता, प्रचंड बॅट मधनं ना बॅटचा फ्लो खूप जोरात येतो पिकेचा. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर, लोवर फुल टॉस, त्याला ओव्हर द बॉलर हेड खेळला, डाऊन टू ग्राउंड आला चौकार. नाही आज खरं तर एवन पवन दाखल झाला आणि भरपूर चर्चा होती आज पवन केने येणार का या गोष्टीची आणि अखेर तो दाखल झालाय. पुढचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, दोन्ही फटका तुम्ही पाहताय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि कदाचित इथे आता या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर 50 हुकली आहे. कारण आपण पाहतो ना या स्पर्धेमध्ये जर तुम्ही 50 धावा नोंदवताय तर या स्पर्धेमध्ये आम्ही नेहमीच म्हणत असतो रायगड ठाण्यात फिरते गाडी, त्या गाडीचं नाव आहे ऑडी आणि त्याच ऑडीचा क्रमांक 1717 रुपयाचा कॅश प्राइज देऊन आपण सन्मानित करतोय. प्रत्येक अर्धशतकासाठी 1717 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं जातं. खूप चांगला खेळला, प्रेक्षकांना बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या संदेश केणेसाठी. ग्रेट बॅटिंग आणि बदलापूर हा टाळ्यांचा कडकडाट जो तुम्हाला सांगून जातोय की इकडे क्रिकेटला ना खरं तर जगलं जातं, क्रिकेटला पूजलं जातं आणि क्रिकेटला धर्म मानलं जातं या बदलापूर शहरामध्ये. म्हणून तर आज तुम्ही पाहता 1:41 झाली आहेत. मैदानावरती जितक्या स्टँड आहेत ना, प्रेक्षक गॅलरी सगळ्या पॅक्यात, व्यासपीठ मान्यवरांनी गजबजून भरलंय आणि जिथे जिथे नजर जाईल प्रेक्षकांची गर्दी, कारण गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण आहे ते म्हणजे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक 2026 आणि याचं पूर्ण श्रेय जातं जे हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोवेली आणि या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके मंगेशजी धुळे साहेब आणि त्या सोबतीनं आदरणीय चैतन्यजी मनोहर धुळे साहेब त्यांच्या स्वप्नांना साकार झालेलं हे आयोजन ऑन स्क्रीन तुम्ही सध्या तारीख भाईंना पाहता. त्यांच्या सोबतीनं गोल्डन मॅन विथ गोल्डन हर्ट मंगेशजी धुळे साहेब आपल्या सोबतच. हा फटका चालला सीमा पार, शेवट गोड केला किशोर मुकादम, सूरज केने आणि त्या सोबतीनं पवन आणि आपण पाहिलं ते म्हणजे संदेश केनेच्या बॅटिंगचे तडाखे आणि धावफलकावरती पहिला डाव संपन्न झाल्यानंतर स्कोर जाऊन पोहोचला 83 धावेचा पाठलाग. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करत आहोत. कॅप्टन्स आपण टॉस साठी रेडी राहायचं. वडवली ब प्रांजल स्वरूप 11 आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल दिशा 11, भावाळे ब,
आपण टॉस करूयात. सध्या बॅटिंग समरी बॅटिंग कार्ड तुमच्या समोर होतं 47ला संदेश केणेच्या. पवन थोडं इकडे या फोटो सेशनसाठी, टीम फोटो सेशनसाठी पवन आपण जॉईन व्हायचं. पवन केने हे आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. दोन्ही कॅप्टन्स आपण वरती यायचं VIP डाईज वरती. आदरणीय तारिकभाई सय्यद यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन तिकडे स्पिन करत आहोत. 4 ओव्हरची मॅच असेल. वडवली ब आणि त्यांच्या विरुद्ध भावाळे ब. दोन्ही टीमच्या नावामागे ब म्हणजे क्रिकेट ऑलवेज एक क्वालिटीचं या टीम्सनं खेळ आहे. आणि आपण करतो टॉस. 4 षटकांची मॅच. रूल्स समान आहेत. पर इनिंग एक DRS. मॅच बरोबरी सुटली. सुपर ओव्हर. कॉइन तिकडे स्पिन केला जाईल. 70-70 सर्वे सर्वा तारिकभाई सय्यद यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. थँक्यू सो मच तारिकभाई, भूपेश कराळे, शुभम नाईक आपण आलात. आणि त्यातल्या त्यात मागच्या 8 दिवस रात्री 70-70 अतिशय चांगलं टेलिकास्ट केलं. तर टॉस जिंकला मॅचचा टीम दिशा 11 भावाळे संघानं आणि निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय प्रांजल स्वरूप 11 वडवली ब संघाला. तर याच दरम्यान मयूरदादाचं शुभागमन होतं. कदाचित गोरसाईपेक्षा जास्त मेहनत मयूरदादानं केली आहे, त्यामुळे दादा थोडा इंजर्ड झाला. चला या मयूर भाऊ आपलं स्वागत आहे. दादाच्या सोबतीने आलेला मित्रपरिवार भावांनो तुमचं देखील हार्दिक स्वागत. फणसीपाडा हे छोटंसं गाव, त्या गावानं दिलेला एक युवा उद्योजक म्हणजे मयूरदादा अरिवले आणि त्यांच्या माध्यमातून गोरसाई ब साई 11 या संघाला पुरस्कृत करण्यात आला. आपलं देखील हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती आपण पाहता मितेश भाऊ धुळे देखील मॅचचा आनंद घेतात. बदलापूर शिवसेना युवासेना शहर अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. अनेक दिग्गज अशी खरं तर मंडळी व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेताना. काही क्षणात मॅचचा दुसरा डाव देखील मैदानावरती सुरू होईल आणि कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईन होतात. आवर्जून मागच्या 3 वर्ष आधी जो राहुल चव्हाण आपण पाहिला आणि आता जो तुम्ही पाहता ऐकताय त्यामध्ये खूप काही बदलाव. राहुलसाठी काही म्हणायचं झालं ना तर फक्त इतकंच, उड़ान हमेशा बड़ी चीज होती है भाई, रोज उड़ो पर शाम को नीचे आओ, क्योंकि आपके कामयाबी पर ताली बजाने वाले और गले लगाने वाले सब नीचे ही रहते हैं. असं एक डाऊन टू अर्थ या बदलापूरच्या क्रिकेटमध्ये ज्याचं खूप मोठं योगदान आहे. मग टीम मॅनेजमेंट असणं, कॉमेंटेटर लाईनअप करणं, छोट्या छोट्या स्पर्धांपासून मोठ्या मोठ्या स्पर्धापासून सुरू झालेला प्रवास, मग सर्वांसोबत तोच खरं तर त्याचा स्वभाव आपण पाहिला. या ऐकूयात मोठ्या मॅचमध्ये एक मोठ्या समालोचकाचा आवाज, आमचे बंधुतुल्य मित्र राहुल चव्हाण आपल्या सोबत. थँक्यू सो मच ओमकारजी शेट्टी सरांचा आवाज आपण ऐकतोय, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. आज तुम्हाला जरूर या स्पर्धेमध्ये सलग 4 दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. टार्गेट या मॅचमध्ये मोठं आहे, परंतु भूमी 11 बांडा नाव कुठे छोटं आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल. मुख्य व्यासपीठावरती काळू बाळू ढाब्याचे ओनर आमचे काळू शेठ महारसे या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. त्यासोबत तारिक भाई असतील, आपलंही मनपूर्वक स्वागत. बालू तयार. पुढचा बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. ऑन साईडला तुम्ही पाहताय बिडॉनला खेळाडू जज करतोय आणि अखेर टच ड्रॉप. एक सिंगल एक बडी, त्यानंतर थ्रो आपण पाहतोय. खरं तर गॅदर करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर धाबा आणि धाबाच पाहायला मिळतील. 2 धाबा इथे प्रचंड वेगाने एकवटल्या जातील. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय एबन पवन दाखल होतोय. डावकुरे आताचा गोलंदाज या मॅचमध्ये दाखल झाला आणि खरं तर मागील डावामध्ये ओमकार सर आपण पाहिला असेल जिथे धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर संदेश केण्याची 50 तिथून मी म्हणेन हुकली. त्यानंतर सर्वात जास्त दुःख जर कोणाला झाला ना तर तो खेळाडू पवन. हे चित्र आपण पाहिलंय. प्रत्येक प्लेयरचा टीम असतं की आपल्या टीममेटनं
ड्रीम कंप्लीट करावं आणि त्यातल्या त्यात हिंदुहृदय सम्राट चषकामध्ये अर्धशतक झळकावणं म्हणजे एक स्वप्नावत खेळी प्रत्येक खेळाडूसाठी असतं. आतापर्यंत जर आपण अर्धशतकांची चर्चा केली, प्रयास कोळी ज्या टीमनं क्वालिफाय केलं, स्कायरा वहाळ त्याच्या माध्यमातून आलं, त्याआधी देखील आपल्याला अर्धशतक जरूर पाहायला मिळाली. शैलेश बागराव, त्यानंतर संदेश बागरावचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. राज गडगेचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. माणगिवलीसाठी खेळताना रमेश कुवारी त्याचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. मेझिया बदलापूरसाठी खेळताना अशा अनेक साऱ्या प्लसच्या नावावरती अर्धशतक आपल्याला राहताना पाहायला मिळाली. मेडन षटक देखील आपल्याला येताना पाहायला मिळालेत. विनीत माईचं अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपण ताबडतोड पाहिलं, जे सर्वाधिक मोठ्या धावसंख्येच्या उच्चांकाचं होतं. आणि महत्त्वाचं काय तर 22वा अर्धशतक विनीत माईनं या स्पर्धेमध्ये झळकावलं. खूप सुंदर बॉल हा. पवन केणेची गोलंदाजी आहे ना, एक मिश्रित गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आवर्जून तो म्हणतो की अनिकेत सानप मुंबईच्या खरं तर मॉडर्न डेच्या क्रिकेटमध्ये मुंबईचं खडूस फिरकीपट्टू क्रिकेट ज्या गोलंदाजानं जपलं ना, त्याची काही संमिश्र गोलंदाजी थोडंसं रवींद्र जडेजाला फॉलोअप करताना या सगळ्यामध्ये कधी वेग तर कधी यॉर्कर्स, कधी फिरवणं बॉलला, अगदी ऑब्रेक, लेग कटर्स, इन स्विंग, कधी फ्लिपर्स तुम्हाला पवन केणेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस आणलं आणि आता आपण पाहताय एक लॉंग ऑन साईडला एक मिड विकेट सेट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये आणलाय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय 7 या आकड्यावरती 7 ऑन दी बोट. फटका ऑन साईडला मिड विकेटला, जिकडे टॅप सेट आहे तिकडे फसवलाय. आली आहे पहिली विकेट. साई 11 गोरसई ब च्या खात्यात. गोलंदाज पवन केणेला मिळाली आहे पहिली, फलंदाज बाद. 7 ला 1 बाद. नौशाद बाद झालात. खरं तर जाती धर्माच्या भिंती भेदून आहे ना, हे माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणारं क्रिकेट आहे, जे तुम्हाला न कोणती जात, न कोणती पात, न कुठला धर्म या सगळ्याच्या व्यतिरिक्त घेऊन जाऊन रक्ताचं एक नातं तयार करताना ते क्रिकेटच्या पटलावरती बनतं. म्हणून मी नेहमी म्हणतो, ना गीता बुरी है ना कुरान बुरा है, भेजे में घुसा हुआ शैतान वो सबसे बुरा है. क्योंकि इंसानियत से बड़ा कोई धर्म नहीं होता और अल्लाह को मानने वाला, भगवान को मानने वाला कभी इंसानियत के आगे किसी भगवान या अल्लाह से कभी बड़ा या छोटा नहीं होता. माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे आणि त्या धर्मावरती ज्यावेळी माणूस आयुष्य चालतो त्यावेळी नाती तयार होतात, जी नाती रक्तापेक्षा मोठी असतात. जिथे ईदीचा शिरखुर्मा आणि अगदी होळीची पुरणपोळी आणि दिवाळीची खरं तर खीर एकत्र वाटली जाताना असं हिंदू राष्ट्र आणि त्याचे सर्वजण आपण खरं तर वारसदार आहोत. टप्पा पडला, थोडासा खाली राहिला, बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली समाप्ती. पहिलं षटक मैदानावरती संपलंय. टीमची टोटल 1 बाद 7 धावा. लक्ष पार करायचं 84 धावायचं आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी करायच्यात 77 धावा. 24 चेंडू 77 धावेची गरज या सामन्यामध्ये पार करायची आहे. सामना थोडंसं दूर चालला राहुल सर, क्या म्हणाल? पवन केणेचं पहिलं षटक 7 धावा आणि नौशादची विकेट आली आहे आणि आता साई 11 गोरसई थोडंसं मॅचमध्ये ना ग्रीप तयार करते आहे. आता ती सोडायला तयार नाही आहे. बट भूमी 11 मांडाला जर जिंकायचं ना तर मैदानावरती त्यांना लढावं लागेल. कारण म्हटलं जातं ना, हालात के सामने अगर आप झुक जाओगे हालात और बेहतर से बेहतर खराब होते जाएंगे और जब हालात के सामने आप जितना लढोगे उतनी कामयाबी आपकी कदम चुमेगी. म्हणून सांगण्याचं तात्पर्य फक्त इतकंच, रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. थक्कर ना बट तू मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. ज्या प्रकारे सुरुवात पहिल्या डावामध्ये आपण पाहिली होती, पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर 8 धावा होत्या आणि आता ती सुरुवात 12 बीते. या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय दुसऱ्या डावामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा बनल्यात. परंतु महत्वाचं काय तर 1 विकेट मिळाली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये संघर्ष आता वाढला टीम भूमी 11 मांडा संघासाठी देखील. परंतु क्षमता आहे या संघाकडे देखील, कोणत्याही शहराला तो सामन्यातून टर्न करू शकतो हे चित्र आपल्याला देखील पार बीते. कारण नेहमीच आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या संघाच्या समोर खेळ करत असताना भूमी 11 मांडा संघाला देखील आपण पाहिलाय. बॉल तयार, पुढचा बॉल ओव्हर नंबर 2. पहिलाच बॉल गॅप शॉट सिलेक्शन. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात बेगानं, बॉलवरती पोहोचते, उचलून फेक करतील. 2 धाबा 1 पडण्याचा प्रयत्न आणि आता प्रचंड बेगानं या 2 धाबा 1 पडण्यात जातील आणि धावफलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 9 धाबा धावफलकावरती पार बीतील. अभयला तुम्ही पाहताय, अभयच्या साथीने आता भद्रावरती नेट नंबर 3 वरती बॅट्समन दाखल झाले या मॅचमध्ये. चिंटू
चिंटूनं खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केले होते आणि त्यानंतर आक्रमणाला जशी सुरुवात केली ना टीम गोरसाईनं, धावफलक सुसाट निघाला आणि तब्बल 84 धावांचा आता टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एक डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, नाही जमला, संपर्क नव्हता बॅट अँड बॉलचा आणि त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना. की खूप चांगली गोलंदाजी आपल्याला सुरुवातीला पवन आणि आता सूरज केनेकडनं पाहायला मिळते. यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर. तुम्ही हारता तुम्ही जिंकता, मैदानावरती तुम्ही लढताय कसं ते खूप महत्त्वाचं. कारण या कठीण परिस्थितीत त्यांना पलटवार करणं गरजेचं आहे. श्री शिव धुळे याचं आगमन झालं. चला वेलकम श्री शिव शेठ. मंगेशदादा धुळे यांचे चिरंजीव आहेत. बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं, पॉईंटच्या वरनं टप्पा पडल्यानंतर अगदी वाईट लाईनच्या खूप बाहेर अंपासनं पाहिलं. योगराज बुटेरे सर दहागाव पोळीचे एक नामवंत अंपास, त्यांना साथ देतात सनी भोईर सर आणि डी के सर आपल्याला पाहायला मिळतात. हे 3 ऑफिशियल्स मागच्या 7 रात्रीमध्ये खरं तर एकही डिसिजन आतापर्यंत खराब आला नाही. खूप चांगलं खरं तर या ठिकाणी हार्डवर्किंग जॉब अंपायर्सनं केला. ऑन साईडला फटका चालला खेळाडू कक्षात, आला षटकार आणि 6 धावा या ठिकाणी पूर्ण मिळतील. त्या म्हणजेच टीम भूमी 11 मंडाला लढती आहे मंडा टीम. रिझल्ट मॅचचा काय येईल ना महत्त्वाचं ते नाही, कारण म्हटलं जाताना सक्सेस म्हणजे राहुल सर काय, यू क्रिएट हार्डवर्क यू गॉट अ सक्सेस. मैदानावरती तुम्ही मेहनत कराल यश मिळेल, हारलात तरी चालेल तो देखील अनुभव चांगला आहे, जिंकलात तर आनंद तुमच्या वाट्याला येणार आहे. आज षटकाराच्या नंतर आता धावफलक वेगानं फ्लाय होत असताना पुढचा बॉल सूरज. इथे देखील काय घडले पाहावं लागेल. पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धावफलक आपण पाहतोय खरं तर पुढे सरकत असताना एक धाव बहाल केली आणि अखेर पंचाकडे आशा होती अभयला या मॅचमध्ये की नो बॉल यावा, परंतु पंच सहमत नव्हते, त्यामुळे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन के चलते टीम का टोटल आगे जाएगा. नौशाद सध्या आपल्याला अगदी बाद होताना पाहायला मिळाला आणि धावफलकावरती 17 वरती आहे. मिडॉनला बॉल आणि एक सिंगल धावफलकावरती जोडलं जाल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती पुढे जातोय 18-11 वरती. मॉडर्न डेचा महाराजा चेस मास्टर द ग्रेट विराट कोहली, त्याचा जर्सी नंबर सध्या ऑन स्क्रीन स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर शफल झाले, स्विच इट खेळायचं होतं नाही जमलं. जो फिरला होता ना बॉल अगदी हलक्या हातानं फ्लाईट देऊन सोडला होता आणि तिकडे ओळखता आला नाही बॅटसला. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. एक एक्स्ट्रा कव्हर ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट. पॉवर प्ले सुरू आहे. पॉइंट गली फर्स्ट लीप फाईन लेग लॉंग लेग सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं फील्ड सेटअप करण्यात आला. एक मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. अतिशय चांगला उल्लेख केला ओमकार सर आपल्या मदतीतून. पुढचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा फटका पोहोचला, डीपमध्ये खेळाडू पोहोचतोय वेगानं, अप्रतिम कॅच आणि इथून आता मैदान सोडावं लागेल. अजून एक झटका चिंटूला मैदान सोडावं लागतं. या मॅचमध्ये 84 धावांचं टार्गेट होतं आणि आता त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय खरं तर 2 बॅटर आता परतीच्या प्रवासाला तुम्हाला पार भेटतील, परंतु अद्याप मैदानावरती आता केतन भाकरे दाखल होतोय. कारण केतन भाकरे म्हटलं की नो डाऊट मैदानाच्या चौफेर बाजूला टॉप गिअरवरती बॅटिंग त्याची तुम्हाला नेहमीच पार मिळेल. नुकताच झालेली एक स्पर्धा मला आठवते खरं तर कर्जत विभागामध्ये आपण जर पाहिलं असेल तर कर्जत तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा मनसे रायगड चषक, त्या स्पर्धेमध्ये देखील समोर तुर्भे संघ होता आणि जवळजवळ 80 पेक्षा जास्त धाबा तिथे चेस करायच्या होत्या. फक्त आणि फक्त एका धाब्याने तो सामना गमावला होता आणि त्या मॅचमध्ये आपण पाहतोय केतन भाकरेनं का बॅटिंग केली होती. 4 धाबाने सामना गमावला होता कारण शेवटच्या बॉलवरती चौकाराची गरज होती. एक्स्ट्रा कव्हरला घेतल्याचा प्रयत्न पूर्णपणे त्याचा फसला आणि अखेर त्यानंतर भूमी 11 मांडा संघ आपण पाहिला भरपूर नाराज होते केतन भाकरे, कारण शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय जी बॅटिंग त्याने केली ती शेवटच्या बॉलवरती 1 मध्ये 4 ची गरज असताना सामना त्याने गमावला. बोर्ड नंबर 2 चा खेळ पूर्णपणे आता संपलाय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर 70 स्पोर्ट्सचे आमचे तारिकभाई सय्यद देखील या मागचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू, कारण पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपण पाहतोय खरं तर भ्रमण करत असताना अप्रतिम क्वालिटी आणि तेवढीच क्लॅरिटी तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. आणि आज खरं तर मंगेशजी धुळे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते देखील दाखल झालेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ऑन साईडला टर्न केला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, बड विकेटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभयच्या बॅटमधून येतोय हा चौकार.
कपिल केणे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना 2 ओव्हरचा खेळ संपलाय. सरकारची पाबंदी पूर्णपणे आठवून लावली. परंतु आता या मॅचमध्ये आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय अभय या मॅचमध्ये. पुढचा बॉल खोदून काढलाय. फटका चांगला आहे. धाबा चांगला मिळतील का? डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता आणि अखेर गॅप मधून मोठी दरी होती. त्या दरीला भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. ग्रेट शॉट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट व्ही शेप मध्ये खेळले आणि याला चौकार. कपिल केने बॉलिंग ट्रॅक वरती आला. एक आताच इतिहास खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वात कपिल अशोक केनेनं घडवला. सांगताना अभिमान वाटेल. बॅकफुटला गेले, ऑन साईडला पूल केला. इथे षटकार जरूर आलाय. मग आताच पालघरमध्ये जाऊन आहे ना सफाळेचं शिवनेरी चषक गोरसई टीमनं जिंकलं आणि तब्बल 6 ओव्हरचा स्पेल त्या टुर्नामेंटमध्ये सुरुवातीला राहिला. त्यानंतर अगदी फायनल मॅचचं एक षटक. टोटल अशा 7 ओव्हर्समधून 34 डॉट बॉल टाकण्याचा कारनामा म्हणजे 42 बॉलमधून 34 डॉट बॉल टाकत तब्बल 11 विकेट्स त्या टुर्नामेंटमध्ये काढलं होतं आणि एक मेडन षटक देखील त्यामध्ये कपिल केनेचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. कपिल केनेच्या अगेन्स्ट जर पहिल्या बॉलवरती रन्स झाला ना तर मग गोरसईला पण माहिती आहे पुढच्या 5 बॉलवरती पण येणार. इथे पहिल्या बॉलवरती 4 आलाय, त्यानंतर पुन्हा 4 आलाय, त्यानंतर पुन्हा षटकार आलाय आणि धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 2 षटकांमध्ये 18 होतं आणि धावफलकावरती पोहोचलं 32. अजून एक आडवा बॅटने खेचला. हा देखील चला मड विकेटला फलंदासाठी चेस एक सिंगल मिळते. मॅच मध्ये हळूहळू का होईना थोडासा परत आला भूमिलन मंडाचा संघ. 33 धावा धावफलकावर. येत्या 2 बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच ऑन होऊ शकते भूमी11 मंडा टीमसाठी. कारण क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे. आता झालेल्या अनेक साऱ्या स्पर्धा त्याचं उदाहरण याच मैदानावरती 12 चेंडू 45 8 बॉलमध्ये चेस झालं होतं. स्लो बबन टप्पा पडल्यानंतर मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये गतीला थोडं खेचलं, लेंथला मागे खेचलं. लेंथ बॉल तिकडनं बॉल अँगल सोबत कारण साईड आर्म टाकतात कपिल केने आणि राऊंड विकेट ज्यावेळी तो टाकतो त्यावेळी अगदी लेग कटर त्याचा इफेक्टिव्ह राहिला. नेक्स्ट मॅच मध्ये लेग कटरचा बादशाह बॉलिंग करेल योगेश भालेकर आणि त्यांना फाईट करताना आता झालेली तारिकभाई सय्यद आणि वरुण एस पाटील फाउंडेशन प्रेझेंट. खरं तर गर्दीचे सगळे रेकॉर्ड आणि विवरचे सगळे रेकॉर्ड ज्या स्पर्धेनं तोडले ग्रामीण धमाका बॅश आणि त्या स्पर्धेचा 4 व्हीलर कारचा हकदार ऋतिक पाटील इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळाल. टीमची टोटल धाव फलकावरती 3 षटक संपल्यानंतर 32 धावा होत्या. एक सिंगल ऍड झाली आहे 33 वरती आहे. 84चं रनचेस म्हणजे अजूनही 51चा प्रवास येत्या 12 बॉलमध्ये पार करायचा. 12 चेंडूमध्ये 50 धावा चेस होताना मी पाहिलं. महेंद्र मागे आणि हरेश केनेच्या गोल्डन 6नं भिवंडी प्रीमियर लीग मध्ये तो कारनामा केला होता. ऑल इंडियन आयकॉन समोर जी बॅटिंग मागेनं केली होती ती लाजवाब होती. क्रिकेटच्या पटलावरती इतिहास घडतात. त्या स्पर्धेमध्ये 10 बॉल 10 षटकार बरोडीच्या अजय पाटीलनं देखील मारले होतं. त्याच टुर्नामेंटमध्ये 6 बॉल 4 रन्स देखील डिफेंड झाले. चर्चा झाली बदलापूरच्या क्रिकेटची 6 मध्ये 1 रनची गरज असताना फायनल मॅच 2 लाखाची आणि मेडन षटक येताना कर्जतच्या आपण कडावच्या बॉलर्सकडनं पाहिलं जितू माईनं ते टाकलं. टीमची टोटल धाव फलकावर सध्या झाली आहे 33. 12 मध्ये 51 पाहिजेत. 12 चेंडू 51 धावाची गरज. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 4. चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक सेलिब्रिटी क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी फार वर्ष लागली खरं तर कृष्णा सातपुते, ओमकार देसाई, योगेश पेनकर, उस्मान पटेल, विश्वजित ठाकूर, आकाश तारेकर, किरण पवार जे सगळे ग्रामीणचे सुपरस्टार प्लेयर्स आहेत त्यांना आपला फॅन फॉलोविंग चाहता वर्ग जमा करायला मग अवघ्या कमी काळात टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला पडलेले एक गोड स्वप्न त्याचं नाव म्हणजे पवन केने. अनेक मोठ्या टीमसाठी रबर बॉल क्रिकेट MUCC ओडिसासाठी असेल अन्वियनजू मॅनच्या टीममध्ये त्यानंतर सध्याच्या घडीला भारतभर आयकॉन म्हणून आताच रत्नागिरी गाजून देखील पवन केने आला. बॉल होता यार स्विच हिटचा फटका खूप चांगला आहे कॉन्फिडंट शॉट चालला बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे डीप मध्ये अडवला बॉल थ्रो आला थोडासा दूर थ्रो यष्टीरक्षकापासून आणि तोपर्यंत पूर्ण होतील धावा 2. 12 मध्ये 51ची गरज. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 4 धावा आलत. समीकरण उरले येणारे 10 चेंडू 47 धावा. खूप दूर गेली आहे राहुल सर मॅच. आक्रमण या मॅच मध्ये देखील आता करावा लागेल. टर्न केलाय ऑन साइडला फटका फसलाय. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतो आणि अखेर अभयला देखील मैदान सोडावा लागेल आणि जसं आपण पाहतो बॅटर आउट झाला ना प्रेक्षकाचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल.
आज ओपनर आले होते अभय जयस्वाल आणि खूप चांगला संघर्ष त्याच्या बॅटमधनं सुरू होता. अभय जयस्वालच्या इनिंगला आपल्याला अंडरस्टँड करून चालणार नाही आहे. 2 षटकार त्यांना मारले, 2 चौकार मारले, 4 डबल्स त्याच्या बॅटमधनं आल्या आणि अभय जयस्वालनं वैयक्तिक रन्स केलेत या इनिंगमध्ये. जर आपण पाहिलं तर खूप चांगला तो खेळ आहे. 41 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या अवघ्या 17 बॉलमध्ये. इकडे देखील अर्धशतक नजरेसमोर होतं, ते देखील मिस झालं. म्हणजे आजची रात्र अर्धशतक म्हणा, विकेट हॅट्रिक म्हणा, मिडन ओव्हर म्हणा, या सगळ्यापासून आपण दूर आहोत. त्याचं कारण देखील आज A1 क्वालिटीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. आज भारतभरातील ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट विश्वात स्वतःचा एक वेगळा चाहता निर्माण करणाऱ्या 8 टीम्स आपण पाहिल्या. पहिला सामना राजमुद्रा खरवई समोर जिंकला दिष्टा 11 भावाळे संघानं. बोनकोडे अर्थातच श्री 11 त्रिशिका एंटरप्राइजेस समोर जिंकताना आपण पाहिलं. प्रांजल स्वरूप 11 वडवली बला. तदनंतर गावदेवी धानीव कस्तुरी 11 त्या टीमच्या अगेन्स्ट आपण पाहिलं. आराध्य 11 टेंभवलीला जिंकताना. मॅच नंबर 4 आता त्याचं उत्तर गोरसई किंवा मांडा. साई 11 गोरसई की भूमी 11 मांडा आपल्याला मिळणार आहे. आपण चर्चा करत होतो अभय जयस्वालच्या बॅटिंग बद्दल. आधी संदेश केणेच्या आला 47, तदनंतर अभय जयस्वालच्या आल्या सेकंड इनिंगमध्ये 41. मात्र संदेश केणेला 7 मिळाली, ती म्हणजेच सूरज केणेची. अभय जयस्वालला ती मिळालेली नाही आहे. बाडन पॅडमध्ये होता, फ्लिक केला. एक सिंगल मेल, फाईन स्लिपला बॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आता एक्स्ट्रा कव्हरला चालला बॉल, ओव्हरथ्रो झाल्यानंतर फिल्डर्स तिकडे उपस्थित, बॅकअप दिला जाईल. एक सिंगल फक्त मिळत्या. चांगला उल्लेख केला खरं तर उमेश सर तुम्ही, कारण नेहमीच आपण म्हणत असतो ना, संगीतकाराला ज्या प्रकारे बातकीची साथ हवी असते तशी आता अभयला देखील साथ हवी होती, परंतु या मातमध्ये ती साथ लाभली नाहीये. पुढचा बॉल खोदून काढलाय, फटका चांगला आहे, गॅपमध्ये आपण पाहतोय बॉल जाईल. क्षेत्ररक्षक उपस्थित होते खरं तर, डीपमध्ये भरपूर बेगाने पोहोचलेत, बॉलला उचलून फेक करतील आणि अखेर तुम्ही पाहता आता पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतोय. चांगली बॅच मैदानावरती रंगतीये. दोन्ही संघ मोठ्या ताकदीने आज मात्र उतरलेत. आज खरं तर गोरसाई संघाचं देखील कौतुक व्हायला हवं, वेळेवरती ते दाखल झाले. दुसऱ्या बाजूला मांडा संघ देखील वेळेवरती दाखल झालाय. 84 धाबाचं लक्ष या मॅचमध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय आता भूमी पण मांडा या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आज मंगेजी विनायक धुळे साहेब यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आणि त्यासोबत आपण जर पाहिलं असेल तर या मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिलं असेल तर नृत्य आविष्कार देखील आपण पाहिला आणि खास करून आज भरपूर प्रेक्षक वर्ग इथे मात्र दाखल झाले. कालच्या रात्रीपासून आपण पाहतोय खरं तर 12 वाजूपासून मंगेजी धुळे साहेबांच्या वाढदिवसाला सुरुवात झाली आणि अद्याप तुम्ही पाहताय मुख्य व्यासपीठावरती शुभेच्छा देण्यासाठी बरेचसे मान्यवर जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. टर्न करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला आपण पाहतोय. खरं तर पंचाकडे अपील देखील स्ट्रॉंग होती, परंतु पंच संमत नव्हते. बॉडी ट्रॅकवरती गोरदा दाखल होतोय. संदेश आलेत, संदेश केणेला तुम्ही पाहताय या मॅचमध्ये तो दाखल झालाय. राऊंड द विकेट ऑन साईडला घेतलाय, फटका चांगला आहे, धाबा चांगला भेटतील मिड विकेटला. वाराशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. स्पर्धेमध्ये खरं तर बालिका बीर साठी आपण 4 व्हीलर कार देतोय आणि खरं तर एका पर्वामध्ये भावेश पवारनं देखील ती 4 व्हीलर जिंकली होती आणि या स्पर्धेमध्ये आपण 4 व्हीलर साठी जे धाबा काउंट करतोय ते फक्त सेमीफायनल पर्यंत. मग बायसिकल खरं तर मोटरसायकल असेल बेस्ट बॅटरसाठी, मोटरसायकल असेल बॉलरसाठी, त्या धावा देखील आपण फक्त आणि फक्त सेमीफायनल पर्यंत काउंट करतोय. आणि बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत विकेटसाठी देखील आपण 3च धावा देतो, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ड्राईव्ह केला ऑन साईडला, डीपमधून खेळाडू पोहोचतात, एक सिंगल एकवटी जाईल. केतन भाकरे मैदानावरती खेळतोय. मी आधीच म्हटलं होतं खरं तर मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता जर कोणता खेळाडू ठेवतोय ना तर त्याचं नाव आहे केतन भाकरे. केतन भाकरे बॅटिंग ट्रॅक वरती, आता वेळ निघून गेली. वॉट शॉट संख्येच्या बॅट मधून बॉल झाला सीमारेषा बाहेर. मैदिल धावा 4. हरता हरता मैदानावरती काहीशी छाप सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅटिंग करताना संकेत जरूर करतोय. संकेत म्हटलं की मांडाचा बाहुबली बॅटर. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता संदेश केणेला आणलाय. खरं तर आज त्याचा वापर बॉलिंग मध्ये करण्यात आला. एक ऑप्शनल बॉलर म्हणून खूप सारे बॉलर्स आहेत गुरसईकडे. संदेशला विकेट हवी आहे, ती मिळणार नाही कारण सध्या संकेतच्या बॅटचा तडका जितके संदेशनं मारलेत ना, अगदी त्यातून काहीशे का होईना परत करण्याचा प्रयत्न मांडा जरूर करते. अंतिम बॉल आता या डावातील बाकी आहे. पुढचा सामना दोन्ही टीम्स लक्षात घ्या, मुख्य एंट्री गेट जे आहे खेळाडू कक्षासमोर तिकडेच ग्राउंडच्या आतमध्ये तुम्हाला एंटर करायचं.
अजून एक मोठा फटका. मिड विकेटला एलिव्हेशन थोडं कमी आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. आय थिंक कॅच ड्रॉप झाली आहे आणि हा सामना जिंकलाय खूप मोठ्या फरकानं. तो म्हणजेच टीम साई 11 गोरसई ब संघानं. हार्ड लक भूमी 11 मांडा. चला आपल्यापर्यंत मानात पोहोचवा, परंतु त्याआधी आपण करतोय सन्मान. या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर बरेचसे मान्यवर जोडले गेलेत. 47 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या आणि त्या सोबतीनं गोलंदाजी करताना ज्यानं खर्च केला मैदानावरती 12 4 16 18 असा संदेश केने ठरला मॅन ऑफ द मॅच. बरोबर, आता आपणही थांबायचं आहे. आपलाही सन्मान आम्ही करणार आहोत आज. खरं तर या स्पर्धेमध्ये वेळात वेळ काढून आपण पाहतोय. खरं तर आमचे तारिकबाई इथे जोडले गेलेत, त्यांचा सन्मान आपण करतो या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर